भरणा नाक्यावरचा थरार. त्या रात्री कोकणच्या काळोख्यात काहीतरी वेगळंच घडणार होतं. पांडुरंग आपल्या मावशीच्या गावी आलेला. मावशीचा निरोप घेऊन त्याला आपल्या मित्राच्या गावी म्हणजेच उजळाला जायचं होतं. रात्रीचे 10 वाजले होते. मावशी वारंवार थांबायला सांगत होती, पण मित्राचं लग्न असल्याने पांडुरंगाने निघायचा निर्णय घेतला. मावशीने प्रेमाने पिशवीत 2 भाकरी चटणी बांधून दिली आणि पांडुरंगाच्या आईसाठी स्वतः घडवलेली विठ्ठलाची मूर्ती आणि गंगाजलही सोबत दिलं. दुर्दैवाने मावशीच्या गावातून सुटणारी शेवटची एसटी चुकली. तासाभरानंतर एका ट्रकवाल्याने त्याला लिफ्ट दिली आणि भरणा नाक्यावर सोडलं. तिथून मित्राचं गाव अजून 19 किलोमीटरवर होतं. रस्त्यावर चिकपाखरूही नव्हतं. हातातली मिणमिणती बॅटरी आणि डोक्यावर चंद्राचा फिकटचा प्रकाश. तो काळ काही मोबाईल मॅप्सचा नव्हता, त्यामुळे ट्रकवाल्याने सांगितलेल्या दिशेला पांडुरंग चालू लागला. अर्धा तास झाला असेल, तोच त्याला लांबून काही आकृत्या नाचताना दिसल्या. थोडं जवळ गेल्यावर 5-6 माणसांचा घोळका दिसला. त्यांचं वागणं आणि पेहराव अतिशय विचित्र होता. खाकी हाफ पॅन्ट, अर्ध्या बायांचे शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी. काही जणांच्या हातात बाटल्या होत्या आणि ते एका वेगळ्याच सुरात गाणी गात नाचत होते. पांडुरंग दमलेला होता. रस्ता नक्की माहीत नसल्याने त्याने मदतीसाठी विचारलं, गावाल्यानो ऐकलत का? जरा हा पत्ता सांगता का? तसा तो नाचणारा घोळका एकदम शांत झाला. सगळे एकाच वेळी पांडुरंगाकडे बघू लागले. त्यातल्या एकाने जड आवाजात विचारलं, काय रे, कुठे जायचंय तुला? त्या आवाजातील जरब बघून पांडुरंग भीतीने थरथरला, पण धीर धरून म्हणाला, उजळा गावाला जायचंय. तो माणूस पुन्हा ओरडला, काय, सुम्याच्या लग्नाला चाललायस होय? पांडुरंगाला आश्चर्यच वाटलं. यांना कसं माहित? त्यांनी होकार दिला. तसा तो माणूस रागातच म्हणाला, हा हा माहितीये, जा जा, सरळ जा, थांबू नकोस इथे, चालता हो, जा. पांडुरंग पुढे निघाला, पण मनात पाल चुकचुकली. काही पावलं चालतो न चालतो तोच त्याला मागे कोणीतरी येत असल्याचा भास झाला. पावलांचा आवाज वाढू लागला. झाडाझुडपातून कुजबुज ऐकू येऊ लागली. पांडुरंग पुढे निघाला, पण मनात पाल चुकचुकली. काही पावलं चालतो न चालतो तोच त्याला मागे कोणीतरी येत असल्याचा भास झाला. पावलांचा आवाज वाढू लागला. झाडाझुडपांमधून कुजबुज ऐकू येऊ लागली. जणू कोणीतरी त्याला नावाने हाक मारत होतं. पांडुरंगाने चालण्याचा वेग वाढवला. तो जवळपास पळूच लागला. अचानक त्याच्या पाठीवर एक दगड जोरात येऊन बसला. आजोबांनी सांगितलेलं त्याला वाक्य आठवलं, अशा वेळी कधीही मागे वळून बघायचं नाही. मागून शेणाचा मारा सुरू झाला. अरे थांब, कुठे चाललायस? ये ये, आमच्यात सामील हो. भेसूर आवाज येऊ लागले. पांडुरंग जीव मुठीत धरून पळत राहिला. काही वेळाने आवाज थांबले आणि दुरून एक मोठी आरोळी त्याला ऐकू आली. वाचलास. पांडुरंग पूर्णपणे घामाघूम झाला होता. लांबून त्याला लाईट्स दिसू लागले. तेव्हा कुठे त्याचा जीव भांड्यात पडला. पहाटे 4:30ला तो मित्राच्या घरी पोहोचला. जेव्हा त्याने सोमनाथ आणि त्याच्या घरच्यांना भरणा नाक्याचा अनुभव सांगितला, तेव्हा सगळं घर शांत झालं. खरंच बाबा, वाचलास तू, असं म्हणत सोमनाथच्या आईने त्याला अंगारा लावला. पुढचे 4 दिवस पांडुरंग प्रचंड तापाने फणफणला होता. खेड तालुक्यातील भरणा नाका आजही अशा अनेक अनाकलनीय घटनांसाठी ओळखला जातो. तुमच्यासोबतही कधी असा प्रसंग घडला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही ऐकताय सलोनी द स्टोरी टेलर.